तर मित्रांनो, आपण आर्यमनच्या प्लॉटमध्ये अनिल बोडके यांचे आलो आहे. त्यांचे लहाने चिरंजीव आपल्यासोबत आहे आणि ह्या प्लॉटची काय कंडिशन झाली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी काय उपाय केले हे तर आपण जाणून घेणार आहे त्यांच्या प्लॉटवरती. सूरज अनिल बोडके राहणार डाकंबे. आम्ही एक 10-15 दिवसापूर्वी आपण मिकमॉल 32 ससोरी आणि पोटॅशियम सोनाईटचा स्प्रे घेतला होता. जे खालचे पानं पिवळे होते ते पूर्ण कंट्रोल झाली त्यांनी. आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो, खाली सतत पाऊस चालू होता आणि उघडीप नव्हती आणि वरती आता बघू शकता मालाची कंडिशन अशा पद्धतीने आणि सेटिंग बघू शकता आपण. परत आपण रिपीट स्प्रे घेणार आहे आणि इथं बेसल डोस लावलाय ना आता आपण. हो, तर किती दिवस झाले लावून? आता लावले 5-6 दिवस झाले. 5-6 दिवसापूर्वी हे बघू शकता आपण आणि सेटिंग पण बघू शकता आणि प्लॉटची कंडिशन हे बघू शकता का, बोऱ्या कॉल वगैरे. आणि याच्यात काय घेतलं होतं 10-26 10-26-18-46. आणि बोऱ्या कॉलन ते घेतलेलं आहे बरोबर. हो, आणि सॅटराईट हे बघू शकता का, अशा पद्धतीने ह्या प्लॉटचं जवळपास पूर्ण पिवळा पडलेला होता खालून. आणि शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता मागची कंडिशन आपण बघू शकता. पूर्णतः कंटिन्यू पाऊस आहे आपल्या एरियामध्ये. तर कंडिशन अशी पिवळसर मला पूर्ण पानं आणि जांतू वगैरे आलेला होता. पण इथून जेव्हा आपण 12 दिवसापूर्वी जे काही नियोजन केलं त्याच्यानंतर आपण बघू शकता फुलकडी सेटिंग वगैरे आणि बेसल डोसचं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे. मिकमॉल 32 घेतलं होतं 750 ग्राम, ससुरी घेतलं होतं 750 मिली आणि त्यांनी ॲडिशनल मिकमॉल बी टाकलेलं होतं 250 ग्राम आणि शोनाईट 750 ग्राम 200 लिटरसाठी फवारणी केली होती. मित्रांनो, आपण बघू शकता पूर्ण प्लॉटची कंडिशन वेगळी झालेली आहे आज आणि अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांना रिझल्ट पण मिळालेले आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंट बी, अन्नद्रव्य व्यवस्थापन बी झालं. तर सांगण्याचं तात्पर्य एक आहे का, जे काही मेहनत करतो शेतकरी का प्रत्येक प्लॉटचं लहान बाळासारखं त्याचं संगोपन करत असतो. मित्रांनो, हा जवळपास आज 50 दिवसाचा प्लॉट आहे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्या हिशोबाने खालची जी कंडिशन तयार झाली होती त्याच्यानंतर ही जी कंडिशन तयार झाली आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनमुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहायला भेटतात आज इथं पूर्णतः फुलकडी व्यवस्थित दिसते. चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे. आता परत रिपीट एक स्प्रे घेणार आहे शेतकरी मित्रांनो. या प्लॉटला आपण जवळपास एक 10 दिवसात जे आपण ड्रिपचं ऍप्लिकेशन केलं होतं. पहिले लॅन्सफायर सोडलं होतं बरोबर, 2 किलो. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर FRV 2 लिटर आणि पोटॅशियम शोनाईट. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर आपण कॅल्शियम आणि मिकनिक्स केलेलं आहे बरोबर. असे 3 डोस गेले होते आणि एवढ्या पावसात, सततच्या पावसामध्ये आणि वरतून स्प्रे पण केलं होतं मिकमॉल 32 750 ससुरी मिकमॉल बी आणि पोटॅशियम शोनाईट. सांगण्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण लाईव्ह इथं आहे ना मुडी दाखवणार आहे. लेन्स फायर सोडल्यानंतर काय कंडिशन होते हे पण बघू शकता. तर कशा पद्धतीने बघू शकता मुडी कशा पद्धतीने तुम्हाला वारंवार सांगताय का, अशा पद्धतीने मुडीची जी काही डेव्हलपमेंट आहे, जे काही ते क्लोराईड वगैरे बाजूला करून अन्नद्रव्य अपटेक करतं. आज हा प्लॉट किती जाम झालेला होता बघू शकता आपण आणि वरची कंडिशन बघू शकता एक 10 दिवसानंतर. कारण पूर्णतः सेटिंग वगैरे सर्व एकदम सुंदर झालेलं आहे मित्रांनो आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात. तुम्ही अवश्य वापरा आणि चांगल्या पद्धतीने आपलं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. कारण त्या हिशोबाने जे काही हायब्रिड जाती असतात त्याला चांगल्या पद्धतीने अन्नद्रव्य लागतं. त्या हिशोबाने ते पुरवठा झाला का झाड आपोआप त्या पद्धतीने घेत राहतं. खालची मुडी व्यवस्थित चालली का. धन्यवाद.